नमस्कार, मी निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला भूगोलाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवत असेल की भारताला कुठल्या नावाने संबोधलं जातं. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच आहे, ते स्पाइस कंट्री किंवा मसाल्याचा देश. आता या स्पाइसेसमुळेच तर सगळा आपला इकडचा इतिहास घडला आहे, सगळ्यांना माहितीच आहे. पण स्पाइसेस एवढं महत्त्व आहे आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये की सगळ्या देशभरात किंवा जगभरात सुद्धा स्पाइसेस नसले तर आपलं जेवण बनतच नाही. हे समीकरण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आपल्या घरी एखाद्या वेळेस एखादं कडधान्य संपू शकतं, पण मसाल्याचा डबा मात्र कधीही संपत नाही. इनफॅक्ट परदेशात सुद्धा तुम्हाला जर का लक्षात आलं तर करीज हा शब्द खूप पॉप्युलर आहे आणि भारतीय खाद्य संस्कृती म्हणजे करी हे समीकरण सुद्धा तितकंच पॉप्युलर झालेलं आहे. मसाल्यावरनं मी तुम्हाला सांगतोय की मसाले आपण करीजमध्ये वापरतो आणि त्यामुळे करीज आपल्या खूप पॉप्युलर झालेल्या आहेत. परदेशात सुद्धा जर का एखादी करी बनवायची असेल किंवा एखादं नाव द्यायचं असेल आणि त्यामध्ये जर का त्यांनी हळद वापरली असेल आणि धने जिरं पूड वापरलं असेल तर अगदी सर्रास ते लोक इंडियन करीड व्हेजिटेबल किंवा इंडियन करीड राईस किंवा इंडियन करीड सब्जी, इंडियन करीड रोटी यासारखी नावं ते देऊन अगदी मोकळे होतात, बिंदास होतात. कारण त्यांना माहिती आहे की धने जिरं हळद तिखट हे वापरलं की ते इंडियन स्टाईल करी झालीच म्हणा. आता जशी आपल्याकडे करीज पॉप्युलर आहेत तसे आपल्या भारताच्या आजूबाजूचे देश आहेत तिथेही करीज पॉप्युलर आहेत. तिथलाही करीज आता खूप लोकप्रिय व्हायला लागलेले आहेत. आपल्याकडे जशी चायनीज खाद्य संस्कृती आणि इटालियन खाद्य संस्कृती पॉप्युलर झाली आहे, त्यानंतरची जी खाद्य संस्कृती आहे ती पॉप्युलर झाली आहे ती म्हणजे थाई. आणि थाई करी, थाई म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ती म्हणजे थाई करी. मग त्यात रेड असते, ग्रीन असते आणि येल्लो असते. ही करी शिकण्याकरता बऱ्याच गृहिणी खूप उत्सुक असतात आणि बऱ्याच जणांना त्याची चव आवडत असते, पण ती घरी कशी बनवायची हे माहीत नसतं. आणि एक्झॅक्टली ते समजवण्याकरता आज मी तुम्हाला थाई ग्रीन करी तुम्हाला करून दाखवणार आहे. या थाई ग्रीन करीसाठी सुरुवातीला काय काय साहित्य घेतलंय आपण ते पाहून घेऊ. 1/2 किलो चिकन, नंतर वरती आपल्याला लागेल थोडंसं चवीकरता मीठ, थोडीशी साखर आणि फिश सॉस आणि या लाल मिरच्या. नंतर थाई ग्रीन करी करता आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचे हे कांदे, छोटे मद्रास कांदे साधारणतः 150 ग्रॅम. कोथिंबीर आपल्याला लागेल साधारणतः 150 ग्रॅम. हिरव्या मिरच्या लागतील आपल्याला साधारणतः 25 ग्रॅम. लसूण 25 ग्रॅम. नंतर सोडे 25 ग्रॅम. नंतर गवती चहा आपण घेणार आहोत एक 20 ग्रॅम. ही आहेत मकरूटची पानं, त्या साधारणतः 3-4 मकरूटची पानं. आपल्याला लागेल मकरूट किंवा काफिर लाईम, साधारणतः 1 लिंबू लागेल आपल्याला, ते किसून घ्यायचं आहे. आणि नंतर गालंगल साधारणतः लागेल आपल्याला 25 ते 30 ग्रॅम. आणि ऑफकोर्स हे एक लिंबू आहे, ते वरनं नुसतं गार्निश करता आपल्याला हे वापरायचं आहे लिंबू. हे लिंबू आपल्याला लागेल 1. आणि ही जी छोटी ही जी बोरासारखी किंवा छोट्या छोट्या मण्यांसारखी जे काय भाजी दिसतीये त्याला म्हणतात थाई ब्रिंजॉल. आणि ही टिपिकल वांगी आहेत, थाई पद्धतीची वांगी. ती आपल्याला या चिकन बरोबर सर्व करायची आहेत, कारण थाई ग्रीन करी म्हटलं की ही वांगी जाणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजची ही डिश जी आपण बनवतोय ती त्याचा खर्च जर का आपण पाहायला गेला तर 1/2 किलो चिकन आणि साधारणतः 2 जण आरामात खातील ते. आणि खर्च जर का पाहायला गेला तर साधारणतः 300 रुपयाच्या आसपास खर्च येतो. कारण हे जे साहित्य आहे म्हणजे काफिर लाईम आहे, काफिर लाईम लीव्ज आहेत, हे साहित्य अगदी सहजासहजी आपल्याला इकडे मिळत नाही. पण बहुतेकशा आता डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये हे साहित्य उपलब्ध आहे किंवा तुम्ही त्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जे या भाज्या पुरवतात त्यांना जर का आधी ऑर्डर देऊन ठेवली तर तुम्हाला हे डेफिनेटली मिळू शकतं. कारण की या सगळ्या भाज्या आपल्या महाराष्ट्राच्या आसपासच्या गावातच शेतामध्ये ग्रीन हाऊसेसमध्ये त्या उगवल्या जातात आणि महाराष्ट्रातनं सगळ्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय केला जातो. त्यामुळे फार काही ह्याला खटपट पडणार नाही. आता हे जे लिंबू आहे आपल्याकडे लिंबू या पद्धतीचं मिळत नाही, एवढं मोठं लिंबू मिळत नाही, पण हे सजावटी करता आणि चांगल्या वाफाळलेल्या भाताबरोबर जेव्हा ही करी सर्व केली जाते तेव्हा हे लिंबू आपण देतो. नंतर याच्यात मी सोडे वापरलेले आहेत किंवा सुके प्रॉन्स, ते सुद्धा त्या फ्लेवर येण्याकरता फार महत्त्वाचे आहे. जसं हे ग्रीन करी करता मी हिरव्या भाज्या वापरलेल्या आहेत, तसं रेड करी बनवण्याकरता तुम्हाला ऑफकोर्स सुक्या लाल मिरच्या वापरायच्या आहेत किंवा ताज्या लाल मिरच्या वापरायच्या आहेत आणि बाकी सगळं साहित्य तेच ठेवायचं आहे. आणि जर का येल्लो किंवा पिवळी करी बनवायची असेल तर तुम्हाला ताजी हळद वापरणं फार महत्त्वाचं आहे. ताजी हळद वापरली तर तुमचा त्या करीचा रंग छान येल्लो असा येतो. त्यामुळे फरक फक्त एवढाच आहे. ही करी तुम्ही जर का पाहिलीत तर तुम्ही आरामात तुमच्या घरच्या घरी रेड थाई करी आणि येल्लो थाई करी बनवू शकाल. पण आत्ता मात्र आपण फक्त ही ग्रीन थाई करी बनवतोय, त्यामुळे सुरुवात करूया. आधी हे जे मद्रास कांदे आहेत ते आधीच छोटे आहेत, पण मी ते जरा बारीक चिरून घेतो.
आपण या मिक्सरमधनं आपण हे करून घेणार आहोत, त्यामुळे स्ट्रेट या मिक्सरमध्येच मी हे कांदे घालतो, म्हणजे पेस्ट जी आपल्याला करायची आहे ती पेस्ट आपली साहित्य एक एक कमी होत जाईल चॉपिंग बोर्डमधनं. नंतर हे घेतलं मी गालंगल, साधारणतः एवढं गालंगल लागेल. त्याचं वरचं मी त्याचं जे स्किन आहे ते काढून घेतोय. आपण आलं याच्यात गालंगल घातलं. नंतर याच्यामध्ये घालूया थोडेसे हे सोडे चवीकरता. कोथिंबिरीची पानं वापरण्याऐवजी आपण जास्त ह्याचं देठ वापरतो कोथिंबिरीचं, ते देठ आपण ह्याच्यात घातलंय. नंतर एक 3-4 मिरच्या. थाई करी खूप तिखट असते आणि त्याला तिखटपणा कमी करण्याकरता फक्त नारळाचं दूध वापरलं जातं, पण ओरिजिनली थाई करी खूप तिखट असते. आणि ही थाई करी खास करून फक्त मस्त जॅस्मिन राईस जो असतो त्याच्याबरोबर खाल्ली जाते. जॅस्मिन राईस थोडासा चिकट असतो, त्याला या जास्मिन फुलाचा हलकासा स्वाद असतो म्हणून त्याला जास्मिन राईस असं म्हणतात. ह्या बिया मी काढून घेतोय मिरचीच्या. आता हीच करी जी आहे ही करी आपण आता मी चिकन वापरतोय तसं तुम्ही त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स किंवा भाज्या वापरू शकता आणि व्हेजिटेबल्स इन थाई ग्रीन करी तुम्ही याचं नाव देऊ शकता. हे जे आहे गवती चहा, तो गवती चहा पण आपल्याला याच्यात घालायचा आहे. वंडरफुल. आता याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं तेल, कारण आपल्याला कंप्लीट याची पेस्ट बनवायची आहे. पाणी घालायचं नाही, आपण घालायचं त्याच्यामध्ये तेल. आपली ही करी पेस्ट तयार झालेली आहे. एकदम घरगुती स्टाईलची ही करी पेस्ट झालेली आहे. आता या पॅनमध्ये मी हे जे कालवण आहे ते मी चांगलं आता सॉटे करून घेतो. पॅन गरम करून ठेवलेला आहे. ह्याच्यात आपण तेल आधीच घातलं होतं, त्यामुळे मी आता तेल घालणार नाही ह्याच्यात. ही करी पेस्ट बाजारात सुद्धा रेडीमेड मिळते, पण ऑफकोर्स त्या रेडीमेड पेस्टमध्ये आणि या ताज्या बनवलेल्या पेस्टमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. करी पेस्ट शिजते, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता चिकन, पण थोडीशी आपण ही शिजून देऊ, थोडीशी उकळत ठेवूया ती करी. आपल्याला घालायची ही लसूण. त्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा मी ठेचून घेतो. लसूण आपल्याला डिशमध्ये लागली गेली पाहिजे म्हणजे खाताना, त्यामुळे ती मिक्सरमधनं आपण ब्लेंड करत नाही. आणि बॉईल होताना ही लसूण आपण त्यामध्ये घालतो, त्याचे ज्युसेस सगळे जे आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजेत. त्यामुळे थोडीशी करी मी आपण शिजवून देऊया, थोडीशी गरम करून देऊया. वाव, त्याचा रंग किती वेगळा झाला बघा ना, म्हणजे कुकिंग चालू झाल्यानंतर त्याचा रंग आणखीन छान हिरवागार झालेला आहे. करी आता चांगली उकळायला आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे चिकन. ते चिकन मी घालतो. मॅरिनेट केलेलं नाही आहे, त्याला मीठ लावलेलं नाही, काही लावलेलं नाही आहे. नुसतं बोनलेस चिकन मी कट करून घेतलं आहे आणि ते चिकन आता ह्याच्यामध्ये मिक्स करतोय आणि ते चिकन शिजायला ठेवणार आहे. थोडंसं चिकन शिजलं की मग त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, नारळाचं दूध घालूया आणि हे जे फ्लेवरिंग एजंट्स आहेत किंवा सीझनिंग्स आहेत, जसं हे लिंबाचं पान किंवा मक्रूट लीफचं पान ते घालूया. मक्रूट म्हणजे काफिर लाईम, त्याला दुसरा एक शब्द आहे काफिर लाईम, ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे. ऑफकोर्स ते किसून घालायचं आहे, म्हणजे त्याचा आतला जो रस असतो तो आपल्याला वापरायचा नसतो, फक्त त्याचं वरचं साल आवश्यक असतं. साल आपण त्यामध्ये घालणार आहोत. चिकन आपलं आता चांगलं शिजत आलेलं आहे. त्याला त्याचे जे ज्युसेस आहेत त्या करीमध्ये मिक्स होत आहेत. आपण घालूया थोडंसं पाणी, थोडीशी पातळ करायला, कारण आपण ही करी काय गाळून वगैरे घेणार नाही आहोत, त्यामुळे ती थोडीशी पातळ करून घ्यायची आहे. आता या चिकनच्या ऐवजी तुम्ही याच्यात भाज्या वापरू शकता आणि व्हेजिटेबल्स इन थाई ग्रीन करी तुम्ही सर्व करू शकता. चिकन शिजलंय, करी सुद्धा आता बॉईल होतीये. त्यामध्ये आपण घालूया नारळाचं दूध. आता 1 वाटी साधारणतः नारळाचं दूध लागतं. वाव,
थाई फूडमध्ये लेमन ग्रासला खूप महत्त्व आहे. नंतर या लिंबाच्या पानांना खूप महत्त्व आहे. ही जी ब्रिंजॉल्स आहेत हे विशिष्ट ब्रिंजॉल्स आहेत, विशिष्ट प्रकारची वांगी आहेत आणि ती वांगी सुद्धा याच्यामध्ये घालतात आणि ती चांगली शिजावी लागतात, जरा चांगली उकळून ठेवावी लागतात. आता ही करी उकळली आहे तर आपल्याला घालायची ही वांगी छोटी छोटी मटारासारखी वाटतील पण ती चवीतच येतील आपल्याला. त्या करीमध्ये थोडीशी हरवून जातात. आपण थोडीशी देठासकट सुद्धा आपण ते घालू शकतो. एवढी वांगी भरपूर होतील. करी पण चांगली उकळली आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे फिश सॉस 1 चमचा. त्याला थोडासा आंबटपणा येतो डिशला आणि हे जे काफिर लाईम मी मगाशी म्हटलं ते आपल्याला किसून घालायचं याच्यात. एवढं पांढरा भाग झाला की आपण ते वापरायचं नाही, मग डायरेक्ट दुसरा बाजूनी ते किसून घ्यायचं. खूप सुद्धा घातलं तर कडू होऊ शकते ह्याची चव, त्यामुळे अतिशय सावधानतेने आणि आवश्यक तेवढ्याच ही घालायची. आपण आधी बनवून थोडीशी चव घ्यायची आणि नंतर विचार करायचा की अजून आपल्याला घालावी लागणार आहे का. अल्टिमेट स्वाद आलेला आहे. नंतर ही मक्रूटचं पान सुद्धा खूप जास्त झालं तर ते चव कंप्लीट बिघडू शकते त्याने. मी नुसतं हे पान त्याचे जरा स्ट्रिप्स कापून घेतो. जसं आपण तमालपत्र वापरतो तसं हे मक्रूटचं पान ते लोक वापरतात. आपण लिंबाचं पान वापरलं तर तो फ्लेवर येणार नाही, त्यामुळे तुम्ही लिंबाचं पान वापरण्याच्या भानगडीत पडू नका. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे मीठ चवीकरता. नंतर साखर अर्धा चमचा. मला जेव्हा कळालं की याच्यात आपल्याला साखर घालावी लागते तेव्हा मला पण थोडंसं मजाच वाटली की एकतर स्पायसी करी बनवायची सुरुवातीलाच आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, तर तिथली पद्धत आहे. सो दिस इज थाई ग्रीन करी. करी आता मस्त उकळती आहे. त्यामध्ये आपल्याला घालायची ही बेसिलची पानं घालूया आपण. हा अप्रतिम. आणि ही जी लाल मिरची आहे ती लाल मिरची मी स्लॅन्टमध्ये कापून घेतो. आपण याच्यावरनं घालूया जस्ट अशी सजावटी करता, पण याची चव सुद्धा खूप छान लागते. राईसमध्ये वगैरे घातली ही मिरची तर अतिशय स्वादिष्ट अशी लागते. मला वाटतं आपली करी झालीच आहे, तरी पण त्याचा जो रंग दिसतोय मला अतिशय असं वाटतं की एकदा टेस्ट करावी की त्यात काही कमी जास्त तर नाही आहे. वाव, एकदम मार्वलस झालेली आहे ही करी. आता करी आपली ऑलमोस्ट डन झालेली आहे. याच्यामध्ये वेगळं काहीच घालायचं नाही आहे. हे जे लिंबू मी आणलंय ते लिंबू खास करून सजावटी करता आपण वापरतो. सजावट म्हणजे आपला राईस, ही करी आणि त्याच्यावरती हे लिंबू आपण सर्व करतो. आहे की नाही क्लास. हे लिंबू जर का आपल्याला मिळालं तर अतिशय मजाच येईल. मस्त एक वाफाळलेला भात, त्यावरती ही करी आणि ही लिंबाची फोड. आपलं जेवण आजचं तयार झालेलं आहे. मी याच्यावरती जरा अजून थोडंसं टेस्ट घेतो, पण तुम्हाला जर काही आज बनवायची असेल तर तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. थाई ग्रीन करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो बोनलेस चिकन, मीठ, साखर, 2 ते 3 टेबलस्पून फिश सॉस, 3-4 लाल मिरच्या, 150 ग्राम छोटे मद्रास कांदे, 100 ग्राम कोथिंबीर, 30 ग्राम हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण, 200 ग्राम सोडे, 20 ग्राम गवती चहा, 3 ते 4 मक्रूट लीफ, काफिर लाईम, 20 ग्राम गलांगल, थाई ब्रिंजॉल, नारळाचं दूध आणि बेसिल लीव्स. कृती: प्रथम मद्रास कांदे बारीक चिरून घ्यावेत. चिरलेले मद्रास कांदे, गालंगल, सुके प्रॉन्स, कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, गवती चहा आणि 3 ते 4 चमचे तेल हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. तयार वाटण पॅन मध्ये परतून शिजवून घ्यावं. त्यामध्ये लसूण, चिकनचे तुकडे, पाणी, नारळाचं दूध, थाई ब्रिंजॉल, 1 चमचा फिश सॉस, काफिर लाईमची साल, मक्रूटच्या पानांचे तुकडे, अर्धा चमचा साखर, बेसिल लीव्स आणि सुक्या लाल मिरच्या घालून उकळवून थाई ग्रीन करी सर्व्ह करावी.